बसलीस का जेवायला? ठीक आहे, फक्त भात आणि डाळ. बघ इकडं, भाकरी बी खायची ग. ठीक आहे, भाकरी संपली वय. मला काय बोलली नाहीस तू? हा, बोलायचं नाही वय. थांब, पडदिशी टाकून देते बघ तुला. आवत आहे, असू द्या, एवढं बास होईल मला. हाय का? असू द्या काय? भाताने काय होणार आहे ग? एवढासा भात पोटात कुठल्या कोपऱ्यात जाईल कळायचं भी नाही तुला. हा, अगं वाढीचं वय आहे तुझं, कसं व्यवस्थित खाल्लं पाहिजे. आणि तू आता या घरची झाली आहेस. काय लागलं तर मला सांगायचं, लाजायचं नाही अजिबात. काय ग, काय झालं? तुला बंदी अक्का परत काय बोलल्या का? नाही नाही. अगं मग डोळ्यात का पाणी आलंय? आईबाप गेल्यापासून कुणी एवढ्या प्रेमानं माझ्याशी बोललंच नाही, कुणीच एवढा जीव लावला नाही. आज एकदम त्यांची आठवण आली बघा. अगं आई बाप नसलं म्हणून काय झालं? आता मी आहे की तुझी आई. काही लागलं तर मला हक्कानं सांगायचं. पूस बघू डोळं. होय, कसं असतंय ना माणसाचं, कोण कुठली मी एवढ्या लांब इकडे आली. मला माहित बी नव्हतं कोण मला आसरा दिल का नाही, पण तुम्ही मला आसरा दिला. नुसता आसराच नाही दिला, जीव बी लावला बघा. तुमच्या घरातली सगळी माणसं लई चांगली आहेत बघा. तुम्हाला कसं जमतो बिना स्वार्थाचं माणसं जपणं? ते तवा देशील का? भया मला सांग, मेल्यावर काय पैसा अडकावर घेऊन जायचंय का? आपल्या माघारी माणसानं आपल्याला चांगल्यासाठी ध्यानात ठेवलं ना, लई असतंय बघ. खरंय बघा तुमचं, पण सगळीच तशी नसतं. काय काय जण अशी असतात, किती बी जीव लावला तरी विश्वास सोडून पैशाच मागं पळणारी. अगं पण त्यांची चूक कवा ना कवा कळती बघ त्यांना. हितलं पाप हितच फेडून जायला लागते. आणि तो वरचा आहे ना, तो समजा हिसाब ठेवतो बघ. आपण नाही त्यांच्याकडे ध्यान द्यायचं, आपण फक्त आपलं काम करत राहायचं बघ. आणि ह्याच्या पुढे मला जर कळलं तू अर्धपोटी झोपली तर बघा. डॉक्टर झोपला नाही वे अजून, कसला विचार करताय? बरं जरा चंदा तू आलीस. नाही म्हणजे मी तुलाच बोलवणार होतो. झाली पैशांची सोय? नाही. मग कशाला बोलवणार होतास मला? अगं तू घरातल्या माणसांची कामं करतेस ना, ते बघवत नाही मला. अगं त्यांची लायकी नाहीये तुझ्याकडून काम करून. तू त्यांची लायकी काढू नकोस. तू स्वतःला देवमानच म्हणून घेतो ना. खर तर ती माणसं देव माणसं आहेत, पण तुला त्यांची किंमत कुठं? तुला फक्त पैशांची किंमत कळते. अगं तसं नाहीये, मला तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून म्हणत होतो मी. तोंड बंद कर तुझं. आणि खोटी काळजी आहे ना, जाऊन बाहेर लोकांनी दावायची. मला फसवलं नसतंस तर आज सुखाचा संसार झाला असता आपला. पण तुला मी नको होते, माझा पैसा हवा होता. आणि आज पैशासाठी लोकांना लुबाडतोयस, मारतोयस. पण लक्षात ठेव, एक दिवस तू पण तसाच मरणार आहेस. आणि तू तरी वेगळं काय करतेस का? तुलाही पैसाच हवाय ना? मी कुठे हवाय? पैसाच हवाय तुलाही. तोंड सांभाळून बोल. मी तुझ्यासारखी इथं लुबाडायला नाही आली, माझं कष्टाचा पैसा वसूल करायला आलीये. तू माझं पैसे घेऊन पळालास. मला माझं पैसे पाहिजेत. आणि चंदा कुणाची उदारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करती, व्याजा सकट. तू हळू बोल ना, माणसं खोळा होतील इथे. जरा कळू दे लोकांनी, मला ते काय माहित नाही. मला माझं पैसे पाहिजेत. नाहीत मिळणार.
काय म्हणलास? मिळणार नाहीत. तुझ्या तर काळीच्या हा तुला काय लिचीपिची वाटली काय मी? हा तू माझा गळा दाबशील आणि मी मरीन. इथं कातळवाडीत मरायला नाही आलेले मी. तुला मारणार आहे. मला माझे पैसे परत पाहिजेत सगळं, नाहीतर तुझा खून करीन मी. हे आता 2 दिवसात मला 2 लाख नाही 4 लाख रुपये पाहिजेत. पण लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. नाही आहे मी क्लिनिक मध्ये या. हो 1:30 पर्यंत या. चालेल. हा बोल. बाय बाय बाय. या या. तू डॉक्टर आला तुम्ही दवाखान्यात? मला वाटलं जरा आराम बिराम कर. चाल. दुखत तर नाही ना? नाही दुखत असेल तर तुमच्या दवाखान्याच्या सिस्टर कडनं तुमच्या होणाऱ्या बायकोकडनं जरा मलमपट्टी करून घ्या. तेवढंच बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टर रागवलं वाटतं. का घाबरताय डिंपलला? डिंपल तू रातच्याला पाहिजे होती बघ. डिंपल तू लक्ष नको देऊस. जाय तू. मी इथनं बाहेर जाणार नाही, कारण मी तुमची होणारी बायको आहे आणि जवळ ही बाई इथं आहे ना तर मी इथनं हलणार नाही. आता बया 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 आतापासूनच नवऱ्याला मुठीत ठेवायची तयारी सुरू केलीस की? चांगलंय. बैल उधळू नये म्हणून कासरा आवळून धरायलाच पाहिजे. ए माझं मी बघीन. कासरात धरायचा की सोडायचा तू नाही सांगायचं. आम्ही नवरा बायको बघून घेऊ. अगं आधी लगीन तर होऊ दे. कुणाच ठाऊक लगीन करतो म्हणून किती जणीसनी कामाला लावलं असेल ह्यानं. डिंपल तू नादी नको लागूस तिच्या. नादाला कोण लागलं होतं हे विसरलास व्हय? तू इथे का आलीयस? मी तुला म्हणालो होतो ना इथे येत नको जाऊस. क्लिनिक मध्ये माझे पेशंट येतात. अगं मला तरी कुठं हौस येतं यायची? मग कशाला येते तोंडवार करून? जा की घरातली जाऊन काम कर. ए आवाज खाली. मगाशी सांगितलेलं विसरलीस काय? माझ्याशी नीट राहायचं, नीट बोलायचं. मी तुझी नोकर नाही. इथं मी माझ्या मर्जीनं काम करते आणि माझं अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायला आले आम्ही इथं. मग जास्त बडबड करायची नाही. जे अर्ध काम राहिलंय ना ते पूर्ण करायचं आणि हितनं निघायचं. आणि मी कशी बी वागल. तू काय करणार आहेस ग? चंदा काय करू शकती हे तुला चांगलंच माहितीये. डॉक्टर तू सांगितलं नाही का तुझ्या होणाऱ्या बायकोला? तुम्ही दोघी जरा शांत बसता का वाद घालताय? अशाने दवाखाना बंद पाडाल माझा. ए तुझा दवाखाना बंद पडू दे नाही तर काय पण होऊ दे. मला माझं 4 लाख रुपये पाहिजे. आणि जर का ते मला मिळालं नाहीत तर काय करणार आहेस ग तू? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लगीन. त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न जसं तुझं अपुरं आहे की नाही तसं माझं बी आहे. माझ्याशी बी लगीन करणार होता यो. डॉक्टर
आपली लव्ह स्टोरी सांगितली नाही का तुमच्या होणाऱ्या बायकोला? डॉक्टर काय बोलते ही? ही बोलते ते सगळं खरं आहे का? डिंपल, तुला सांगितलं ना लक्ष नको देऊ तिच्याकडे. तू जा बरं इथून. तिने देऊ दे नाही तर नाही देऊ दे लक्ष, पण तुला द्यावंच लागल. मला माझं 4 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जर का ते मिळालं नाही तर तुला माझ्याशी लगीन करावंच लागल. आता तूच ठरव, 4 लाख का लगीन. बंद करे, खाली सगळे झोपलेत. अरे मोबाईलवर गाणी लावलेत मी, स्पीकरवर नाही. स्पीकर असतं तर लय मजा आली असती ना. पण काय आता, दुधाची तहान ताकावरच भागवायला लागणार. म्हणजे चल नाच. काय? खराब झालंय काय? ऐकायला येत नाही का नीट? नाच म्हणलं मी. आणि काम कर, तुझ्या त्या सिस्टरीला, तुझ्या होणाऱ्या बायकोला जरा कानात तेल घालायला लाव. म्हणजे कसं जरा नीट ऐकायला येईल तुला. चल नाच. मी काही नाचणार वगैरे नाहीये. निघितून चल. नाही नाचणार? खरंच नाही नाचणार? मंगलताय, ओ मंगलताय. काय काय तमाशा लावले तो हा? तमाशा नकोय ना, मग गप नाचायचं. चल नाच. हा, अरे जरा नाच. वा वा वा. हात हात वर कर. दुसरा हात. वा वा वा. अरे कंबर हलव की जरा. हा, कंबर हलव. गोल फिर, गोल गोल फिरायचं असतं नाचताना. फिर गोल. वा 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 वा. काय नाचतोय कंपाऊंडर माझा, लोकांचा देव माणूस. नाच चला. आता कोणी गाणी लावल्या ती? घरात तिथे सगळे झोपल्यात, मग आवाज कुठून येतोय? डॉक्टरांच्या रूम मधून? नाच. थांबायचं नाही, नाचायचं. चला नाच नाच नाच. जरा हसायचं असतंय नाचताना. हस जरा.
आता दुसरं गाणं माझ्या आवडीचं. उठा की. अगं झोपू दे ना मला. अगं बाहेरनं गाण्याचा आवाज ऐकू येतोय. मला तर वाटतं डॉक्टरांच्या खोलीतनच येतोय. मला नाहीत गाण्याचा आवाज. तुला काहीतरी भास होत असं. झोपतो. अहो भास नाही, खरंच म्हणते तर. चला आपण बघून येऊ चला. अगं काय करणार आहे बघून. अहो असं कसं, डॉक्टर एकटच आहेत, त्यांना बरं नाही का नाही बघायला नको होय. चला उठा म्हणते तर. दिव्या तू कुठे गेली होती? ते मी बाथरूमला गेले होते. अगं अजून डॉक्टर झोपले नाहीत का ग? गाण्याचा आवाज येतोय, मला तर वाटतंय त्यांच्याच खोलीत नाही येतोय. अगं मम्मी, मला बी गाण्याचा आवाज येत होता, पण ना तो डॉक्टरांच्या खोलीतनं नाही येते. ते मागच्या आईला कोणाचं तरी लगीन आहे ना, त्यांची हळद आहे वाटतं, तिथून गाण्याचा आवाज येतोय. तुम्ही का जागले? तुम्ही झोपा की. अगं पण अगं झोप मम्मी, मी अभि झोपते. झोपा. डॉक्टरांचा हात नक्कीच दगडाखाली अडकला असणार, म्हणून तर एवढं सगळं ऐकून घेतात त्या बाईचं. पण ही बाई नक्की कोण आहे आणि तिनं कुठला दगड ह्यांच्या हातावर ठेवलाय ना, त्याचा शोध लावायलाच पाहिजे. काय ग बाया, कसला धूर झालाय. काय ग, काय करतेस? भाजी. तू का करते? ती चंदा कुठे? अहो त्या बिचारीने काय काय कामं करायची, दिवसभर तिचं काय ना काय तरी चालू असते. मला एक बी काम करू देत नाही, म्हणून म्हणलं करावं. गावभर नुसती हिंडती आणि कसली ग काम करती. आता कुठे गेली ती? असाल हिथंच कुठं. का मागं लागलाय त्या बिचारीच्या? बिचारीच्या? अगं मंगले, बिचारी नाही ती. तिथं तू कारनामा ऐकलंस ना, तर तिला एका मिनिटात घरातून बाहेर हाकलून देशील. आजच मी ना त्या डॉक्टरच्या खोलीकडे तिला जाताना पाहिलं, आणि ते बी तो डॉक्टर पुढं आणि ती त्याच्या माग होती. अक्का काय बी बोलू नका. ती कसं असतंय, कावेळ झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतं ना, तसं आहे तुमचं. तुमच्या मनातच पाप आहे. अगं माझ्या पापाचं काय घेऊन बसली तू? काय त्या चंदीला लय सुतळात समजू नको. अगं मी ह्या माझ्या डोळ्यानं जे बघितलंय ना, ते तुला सांगते. आता तुला ध्यान द्यायचं नसेल ना त्याच्याकडं तर नको देऊ, पण परत जर का पुरीचं लगीन मोडलं मग म्हणू नका सांगितलं नाही मी म्हणून. अक्का वाईट चांगलं बोला. अगं मंगले, मी चांगलंच बोलते. अगं चांगलंच बोलते. त्या चंदीची लक्षणं ना मला अजिबात ठीक दिसत नाही. आता तूच मला सांग, काय ग तिचं काम असतं ते सारखं त्या डॉक्टरच्या खोलीत जायला? हाय अगं पहिल्यापासून ती त्या दोघांची ओळख आहे. असेल काय तर काम, आणि खोली आवरायला गेली असेल. आणि असं बी डॉक्टरांना देव माणूस मानते ती, आणि तुम्हाला जी वाटते ना ते तिच्या मनात बी नसेल. देव माणूस देव माणूस म्हणता म्हणता कधी धनी म्हणायला लागल ना, तर ते आपल्याला बी कळायचं नाही. अगं त्या डॉक्टरनं आधी 100 उद्योग करून ठेवल्यात, आणि हा उद्योग त्याचा आधीचा नसेल. ते कशावर न ग? अक्का तुम्ही बाहेर जाऊन बसा, जेवण झालं की बोलवते तुम्हाला. आता माझ्याच घरात मला बाहेर काढते होय ग? हे बघ मंगले, तुम्हाला ना सावध करायचं काम मी करते. आता तुम्हाला काय गोंधळ घालायचा असेल ना, तर ते तुम्ही घाला. ही दिवसेंदिवस असंच ब्लॅकमेल जर करत राहिली तर माझ्याकडचा सगळा पैसा संपेल, आणि माझ्याकडून कितीही पैसा घेतला तरी पोलिसांना काय सांगायचं ते नक्कीच सांगेल. नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. हिच्याकडे नक्की काय पुरावे ते शोधून काढले पाहिजे.
ए मला वाढ भाजी. कुठं वाढू? इथं दिसत नाही होय. ताटात आहे म्हणून विचारला का? वाडा. मंगल काय? मी आलेच. वय जा, मी आहे इथे. हे सुकाळीच्या बसा. डॉक्टर, तुम्हाला मी टीव्हीत पाहिलं होतं ना, तेव्हापासूनच मला तुम्हाला भेटायचं होतं. बरं झालं तुम्ही सुटलात. मला माहितीये तुम्ही खून नाही करतो. तुम्ही खून नाही करत. हो, असा कसा मी खून करेन? मी खूप साधा माणूस आहे. देव माणूसचे. मी खूप ऐकलंय तुमच्याबद्दल, म्हणूनच मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही उभ्या का? बसा ना. नाही ना, कंबर लचकलीये ना, बसायला नाही जमणार. या, चेक करतो तुम्हाला. डॉक्टर, तिला लवकर बघा काय झालंय ते. मारे पास टाइम नहीं. हो. अहो, हॅलो, आता तुला कितीदा सांगितलं नाही की धंद्याच्या गोष्टी अशा मोठमोठ्याने करत जावा नका म्हणून. अरे आता काय सारा दुनियेला सांगणार आहे की 5 लाखाचा प्रॉफिट 1 दिवसात झाला. बघितलं, झाले बिझी. माझा नवरा माराती प्रेमच नाही करतो. मी करतो मदत. कुठे दुखतंय? इथे. डॉक्टर, जरा लवकर आवरा ना. हो, अहो त्यांना त्रास होतोय खूप. किती घाई करताय तुम्ही? मला त्यांना नीट चेक तर करू द्या. तुम्हाला वेळ लागणार आहे का? वेळ लागणार असेल तर मी जातो. मला महत्वाचं काम आहे आणि तिकडे दुकानावर पण कोण नाही. ठीक आहे, जा तुम्ही, पण माझ्यासाठी ड्रायव्हर सोबत गाडी पाठवा. ठीक आहे, इथून डायरेक्ट घरीच जावर का? हे नेहमी असंच वागतात का? हो ना, नेहमीच यांचं. जरा लक्ष नसतं माझ्याकडे. कदरच नाही हो यांना. मी एवढं नवीन नवीन साड्या नेसते, मेकअप करते, तरी एकदाही म्हणत नाहीये की आज छान दिसतेस. काय करायचं हो एवढ्या पैशांचं? कसं शक्य आहे? नाही म्हणजे तुमच्या इतकी सुंदर बायको असताना ते असं वागतात. बघा ना, ते पागलचे. तुम्हीच सांगा, आहे ना मी सुंदर? फारच सुंदर आहात तुम्ही. मी तुम्हाला गोळ्या वगैरे देतो, मलम. या, बरं वाटेल. बस. या गोळ्या घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ.
आणि हे मलम जिथे त्रास होतात तिथे हलक्या हलक्या हाताने मॉलिश करा. किती काळजी घेता हो तुम्ही माझी. तुमच्यासारखा माणूस पाहिजे, नाहीतर माझा नवरा. एवढी सुंदर घरात बायको असताना दिवसभर नुसतं फोनवर असतात. माझी कदरच नाही. पण तुमचा स्वभाव मला आवडला, एकदम सरस. हो नाही असं काही नाही, मला इतरांची मदत करायला नेहमी आवडतं. माझा स्वभावच आहे तसा. तुमच्यासारखा पती मला मिळायला हवा होता. तुम्ही ना एकदम परफेक्ट आहात माझ्यासाठी. नाही कसं शक्य आहे? नाही म्हणजे तुमचं लग्न झालंय ना आता. हो ना, बॅड लक. किती झाले? 3 टाइम गोळ्या घ्या ह्या. 1000 रुपये झाले. थँक्यू डॉक्टर. जाऊ मी? जाताना नेहमी येते म्हणावं. येईन मी परत. बाय. बाय. ब्युटिफुल. जाऊ का नको जाऊ? जातोच. नको, या वाड्यात जायचं म्हणजे वाघाच्या खुळेत जाण्यासारखं आहे. ती म्हातारी ती काय वाघापेक्षा कमी आहे? इथंच थांबतो. पण चंदा लवकर आलीच नाही तर किती वेळ वाट बघत बसायची? चौका वाड्यात देवा, प्यार किया तो डरना क्या. माम्या ये इकडे. झालं, आता काय जावंच लागणार. बोला. काय आज सकाळी सकाळी वाड्यावर? सहजच. ते काल गिऱ्हाईक आलं होतं का? मॅच पाठवलं होतं. तेच आलं होतं की नव्हतं आलं ते बघायला आलं होतं. अरे नाम्या, गिऱ्हाईक काय म्हणतोय? पेशंट म्हण. हा पेशंट. सॉरी सॉरी सॉरी. आलं होतं. कोण पेशंट? अहो त्या वहिनी नाही का, त्यांच्या कमरेत लचक भरली होती ती. अच्छा त्या. हा काय झालं, माझ्या मॉलच्या समोर होत्या, पिशव्या उचलत होत्या. त्या पिशवीमध्ये काय एवढं सामान नव्हतं. असं एवढासा पाय घसरला आणि चमक भरली. बोला. हा बर 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 बर. तू ओळखतोस का रे त्यांना? अहो अख्ख्या गावाला ओळखतो म्या, त्यांना का नाही ओळखणार? मोठी पार्टी आहे ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, तिच्या नवऱ्याचं आहे ना 10-12 तरी मिठाईची दुकान असतील आणि 2-4 सोन्या चांदीची दुकान, बंगला, गाडी. आणि त्यांची बायको ही अशी. अशी म्हणजे? अशी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, तुम्ही समजून जा ना. तुम्हाला कळलंच असेल का? कळलं ना? नाही ना मॅम, म्हणजे तुला माहितीये माझ्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या पेशंटकडे मी फक्त पेशंट या नजरेने बघतो. बाकी आपल्याला काय करायचंय? बाकी चंदाचं काय झालं? नाही म्हणजे चंदासाठी तुला मी पैसे जमा करायला सांगितले होते, त्याचं काय झालं? नाही ना, म्हणजे प्रयत्न करतोय म्या. रक्कम एवढी आहे ना, ती लवकर जमा नाही होत ना. बघ फार उशीर करू नको, नाहीतर चंदा रस्त्यावर येईल. नाही 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 डॉक्टर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. म्या तिला रस्त्यावर येऊ देणार नाही. चंदासाठी मी काय पण करत. अच्छा तू काय म्हणला ना म्या? काय करणारच माझ्यासाठी? म्हणजे काय बी करेल. तुझ्यासाठी काय पण करीन असं म्हणणारं लय बघितलं त्या चंदानं.
पण वेळ आली की बरोबर गायब होतात. पण चंदाला फसवणे एवढी सोपी गोष्ट नाही हे लक्षातच येत नाही त्यांच्या. चंदाला अजून ओळखलेलंच नाही त्यांनी, पण मी बरोबर हुडकून काढते त्यास. तू काय बोलली मला काय बी कळालं नाही. ना मॅम, काम कर, तू जा इथून. नाही म्हणजे कोण काय बोलतंय हे प्रत्येक वेळी आपल्याला कळलंच पाहिजे असं काय नाही ना. नाही तुमचं पण बरोबर आहे डॉक्टर. पण चंदा एवढी भारी बोलते ना, असं वाटतं ऐकतच राहो. मी काय करतो, मी इथंच उभं राहतो आणि तिचं ऐकतो. तू बोल. बरं, एक काम कर, तू इथेच थांब हा आणि गप्पा मारत बस. मी तुझ्या मॉलवर जातो आणि तिथे पेशंट तपासतो. तू इथे बसून किरण आम्ही. डॉक्टर तुमची इथनं जा म्हणायची पद्धत लय भारी आहे बघा. म्हणजे जातो म्या. चंदा तुला काय लागलं की ये मॉलवर. मी पक्का येते. हा येते, मग चल सोबतच जाऊ. येते म्हणजे नंतर येते असं येते. जातो. काय रे सुक्काळीच्या, गरीब माणसं भेटली की लय आवाज चढतो रे तुझा. तुला माझ्यासारखीच पाहिजेत. फसवणारी काय ग, माझ्याकडून एवढे पैसे घेतले तरी पोलिसांना बोलवायची काय गरज होती? हे मी नव्हतं बोलवलं, तू मधनं फोन कट केलास म्हणून विचारपूस करायला आले होते ते. अच्छा, काय सांगितलंस पोलिसांना तू? तू काय कामावर ठेवलंयस वर मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? मी काय तुझी नोकर नाही. सॉरी सॉरी सॉरी, मी काय तुझी डिंपल नाही तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायला.